YouTube channel of Sri Sagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn our last topic of this chapter, that is we have to take characteristics of chordates. Chordates phylum आणि ह्या chordates phylum चे all subphylums बघायचे. So chordates phylum can be divided into the three subphylums. So that subphylums जे आहे त्या subphylumचा जो vertebrata phylum आहे subphylum. So the vertebrata subphylum can be divided into the again 6 classes. So 6 classes मध्ये divide आहे. So the 6 classes and 3 subphylums that we have to see in this session. Phylum Chordata. So these animals have a supporting notochord in their body, that we know that all the chordates are included in the same phylum. So सगळे जे chordates आहे एका same phylum मध्येच आहे. The phylum Chordata is classified into the 3 subphyla. हा जो फायलम कॉर्डेटा आहे हा काय होतो 3 सब फायलामध्ये काय होतो डिवाइड केलेला आहे. सो फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायला कॉर्डेटा. कॉर्डेटाची काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. सो फर्स्ट वन इज नोटोकॉर्ड इज अ प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. नोटोकॉर्ड प्रेझेंट असते त्यांच्या बॉडीमध्ये ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज, म्हणजे कोणत्या तरी डेव्हलपमेंट स्टेजला त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. म्हणजे ती ओव्हरऑल त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असेलच असं नाही, पण ॲक्ट लार्वेल स्टेजमध्ये किंवा त्याच्या ॲडल्ट स्टेजमध्ये म्हणजे एकदम छोटा असेल तेव्हा किंवा मोठं झाल्यानंतर त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. सेकंड इज फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. फॅरेंजियल गिल स्लिट्स पण त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात ॲट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. Then third one is a single tubular spinal cord is present on dorsal side of body. सिंगल आणि एक ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड त्याच्या बॉडीवरती प्रेझेंट असते डोर्सल साईडला, बरोबर, म्हणजे पाठीमागच्या बाजूने डोर्सल साईडला स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असते. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड, आणि हार्ट जे असतं ते व्हेंट्रल साईडला आहे. दिस बोथ आर द ह्युमन बिईंग्स, दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बिईंग्स, की सिंगल जे डोर्सल साईडला त्यांचं स्पायनल कॉर्ड आहे आणि हार्ट इज व्हेंट्रल साईडला आहे. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द phylum Chordata. So let's take it's a subphylum. So we have to consider the subphylum of the Chordata. So the subphylum of Chordata is a first subphylum, that is a Urochordata. The first subphylum आहे Urochordata. These are the marine animals. हे काय आहेत? Marine animals आहेत. Their bodies are covered by a skin like test or the tunic. त्याला tunic म्हणतात किंवा test म्हणतात. Okay, larvae of these animals are freely swimming and notochord is present only in the tail region of larvae. Hence they are called as a Urochordata. म्हणजे यांच्यामध्ये जी लार्वा स्टेजला नोटोकॉर्ड प्रेझेंट असते, पण ती नोटोकॉर्ड जी आहे ती टेल रिजनमध्येच असते फक्त त्यांच्या, आणि म्हणून त्यांना युरोकॉर्डेटा असं म्हटलं जाते. आपण या अगोदर बघितलेलं आहे की जर हेमिकॉर्डेटा म्हणजे जे नॉन कॉर्डेट्स होते त्याच्यामध्ये हेमिकॉर्डेटा होते, त्याच्या फक्त एका पर्टिक्युलर रिजनला प्रोबॉसिक्स रिजनमध्येच त्याच्या फक्त काय होतं नोटोकॉर्ड प्रेझेंट, दॅट इज इट इज कॉल्ड ॲज अ हेमिकॉर्डेट्स. तसं याला युरोकॉर्डेट्स किंवा टेल रिजनमध्ये फक्त नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज लार्वाय मेटामॉर्फोज इन टू द ॲडल्ट्स आफ्टर द सेटिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. आता लार्वाय जे आहे ते कन्वर्ट्स इन टू द, म्हणजे मेटामॉर्फोज म्हणजे लार्वाय जे आहे ते छोटं जे ॲनिमल असेल याचं ते ॲडल्ट स्टेजमध्ये कधी कन्वर्ट होतं, जेव्हा ते इट इज सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी, म्हणजे जे समुद्राच्या पाण्यामध्ये तळाशी जेव्हा जातं तेव्हा लार्वायचं कन्व्हर्जन त्याच्यामध्ये कशात होतं ॲडल्टमध्ये होत असतं. देन फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज जनरली दिस ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट मीन्स the same male and female reproductive system is present in the same animal, so they are hermaphrodite. Example is Hadmania, then Doliolum and the Oikopleura. So these are the example. So example Doliolum and the Hadmania is the example given here. That is a branchial aperture, arterial aperture, tonic body and foot. These are the characteristics or the name of this animal. Okay. Then our next subphyla is a subphylum is a Cephalochordata. Next आहे Cephalochordata. These are the small fish like marine animals. हे small fish like marine animals आहेत. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. नोटोकॉर्ड त्यांच्यामध्ये थ्रू आउट द बॉडी लेंथ प्रेझेंट असते, म्हणजे पूर्ण त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड ही थ्रू आउट द लेंथ प्रेझेंट आहे. ओके. देन फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स द गिल स्लिट्स. त्यांचे जे फॅरेंजियल गिल स्लिट्स आहे खूप लार्ज आहे, तुम्हाला दिसते इकडे फॅरेंजियल गिल्स आहे त्यांचे. Okay, and these animals are unisexual and the example is Amphioxus. Okay, this is the characteristics of these are the characteristics of Cephalochordata. Then next subphylum is Vertebrata. Okay, Ranita.
सो व्हर्टिब्रेटा जे आहे इन दिस ॲनिमल्स नोटोकॉड इज अ प्रेझेंट रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. आता इथे नोटोकॉड ऐवजी काय आलेला आहे, व्हर्टिब्रल कॉलम आलेला आहे, बरोबर. सो इन दिस ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलप्ड, ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय द सिरेनियम. त्यांच्यामध्ये जे ब्रेन असतं ते सिरेनियमने प्रोटेक्ट केलेलं असतं. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. एंडोस्केलेटन, एंडो म्हणजे काय, त्यांच्या आतमध्ये जे असलेलं जे काही सापळा आहे, एंडोस्केलेटन जो आहे तो त्यांच्यामध्ये कार्टिलेजिनस असू शकतो किंवा बोनी असू शकतो. म्हणजे कार्टिलेजिनस असू शकतो किंवा तो हाडांचा बनलेला असू शकतो. ओके. सम कॉर्डेट्स आर जॉलेस अँड वेअर अदर सम आर विथ जॉज. जॉलेस दॅट इज अ अजंता और जॉलेस दॅट इज अ नॅथोस्टोमा. दॅट इज काय आहे की हे म्हणजे ज्यामध्ये ज्या ॲनिमल्सला तोंडाचा जबडा असतो त्यांना ते जॉलेस, जॉ झाले, विथ जॉ झाले, आणि ज्यांना नाहीये तोंडाचा जबडा त्याला जॉलेस असं म्हटलं जातं. ओके. सो इथे काय असतं, तोंडाचा जबडा असतो किंवा इथे नसतो. हे कॉर्डेट्स फायलम मधल्या व्हर्टिब्रेटामध्ये ते येतात. सो दिस व्हर्टिब्रेटा आणि सब फायलम इज डिवायडेड so into the 6 classes. Subphylum Vertebrata is divided into the 6 classes. So first class is the Cyclostomata. याचा first class आहे Cyclostomata. So characteristics of the Cyclostomata are these animals have a jawless mouth provided with sucker. Jawless म्हणजे काय की त्यांच्या तोंडाचा जबडा नसतो, बरोबर. इथे दिसतं आपल्याला jawless म्हणजे तोंडाचा जबडा नाहीये त्यांना. अँड प्रोव्हाइडेड विथ सुकोर. सुको म्हणजे काय की त्यांना काहीतरी त्यांचं जे फूड असेल किंवा त्यांचं जे काय प्रे असेल तर ते त्यांना मिळवण्यासाठी त्यांना काय असतं, सुकोर्स असतं. म्हणजे त्यांना ते घेता येतात, ओढून घेता येतात. तोंडाचा जबडा नाहीये, त्याऐवजी त्यांना सुकोर प्रेझेंट आहे. ओके. देअर स्किन इज अ सॉफ्ट अँड विदाउट एनी स्केल. त्यांची स्किन कशी असते, सॉफ्ट असते, त्याच्यावरती स्केल नाही, खवले वगैरे काहीच नसतात. पेअर्ड अपेंडेजेस आर ॲब्सेंट. इथे पेअर अपेंडेजेस नाहीये, म्हणजे तुम्हाला दिसतंय की इथे त्याची जी बॉडी आहे ती थ्रू आउट आहे. ओके. सो म्हणजे इथे तुम्हाला दिसते की बॉडी त्याची थ्रू आउट आहे, कुठेही तुम्हाला पेअर जॉईन असं दिसत नाहीये, बरोबर. देन एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. म्हणजे त्यांच्या बॉडीच्या आतमधलं जे एंडोस्केलेटन आहे ते कार्टिलेजिनस आहे, म्हणजे डायरेक्टली एक सिंगल असं स्ट्रक्चर आहे. ओके. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. याच्यात ते खूप सारे ॲनिमल एक्टोपॅरासाइट्स असतात. एक्टोपॅरासाइट्स म्हणजेच काय की जे दे आर लाईव्ह ऑन द होस्ट, बॉडी ऑफ द होस्ट, म्हणजे एखाद्या ॲनिमलच्या बॉडीवरती ते जगतात. सो फॉर एक्झाम्पल मॅक्सिन, पेट्रोमायझॉन आर द एक्झाम्पल ऑफ दिस. सो दीज आर द गिवन एक्झाम्पल ऑफ दिस सायक्लोस्टोमॅटा. देन अवर नेक्स्ट क्लास इज द क्लास पीसेस. नेक्स्ट क्लास आहे पीसेस क्लास, बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की कॅरेक्टरिस्टिक पीसेस म्हटलं की ऑल काय आले, फिशेस आले, बरोबर. फिश हा कॅरेक्टरिस्टिक्स पूर्णपणे फिशच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या क्लास पीसमध्ये येतात, तो क्लास पीसेसमध्ये येतो. ओके. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज आर द कोल्ड ब्लडेड अँड पायक्युलोथर्म ॲक्वॅटिक ॲनिमल्स. हे कसे आहेत, कोल्ड ब्लडेड आहे. जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल असतात त्यांना पायक्युलोथर्म्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर त्यांचं ॲनिमलचं जे ब्लड असतं ते कसं असतं, कोल्ड असतं. ओके. ॲक्वॅटिक ॲनिमल्स लाईव्ह इन द मरीन अँड फ्रेश वॉटर्स. द बॉडी इज अ स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. यांची बॉडी जी असते ती स्पिंडल शेप असते. कशासाठी, तर त्यांचं वॉटर रेजिस्टन्स मिनिमाइज करण्यासाठी. तुम्हाला दिसतं की ह्या ॲनिमलला सतत पाण्यामध्ये फिरावं लागतं, आणि तसंच असलं तर त्यांच्या बॉडीला आणि वॉटर यांचं रेजिस्टन्स जर नसेल तर त्यामुळे काय होईल की त्यांच्या पाण्यामध्ये त्यांचं सतत काय म्हणू शकतो आपण, घर्षण होऊन फ्रिक्शन जास्त वाढेल आणि त्यामुळे त्यांच्या बॉडीला नेहमी दुखापत होऊ शकते. पण तसं होत नाही का, कारण त्यांची जी बॉडी आहे ती स्पिंडल शेप असते, म्हणजे कशी निमुळती होत गेलेली, आणि त्यामुळे वॉटर रेजिस्टन्स त्यांचा मिनिमाइज होत असतो. दे हॅव द पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स ऑर स्विमिंग फॉर द स्विमिंग. म्हणजे त्यांना पेअर्ड आणि अनपेअर्ड फिन्स असतात. यू कॅन कॉल इट ॲज अ फाईन ऑल्सो. सो हे जे आहे ते त्यांना डोर्सल फिन आहे किंवा पेक्ट्रोल फिन आहे, व्हेंट्रल फिन आहे, देन कॉडल फिन आहे. हे कशासाठी उपयोगात येतात, तर त्यांना स्विमिंग करण्यासाठी. ओके. टेल फिन इज अ युजफुल फॉर द स्टीरिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग. ओके. स्विमिंगसाठी स्टीरिंग ऑर्गन आहे. नंतर त्यांचं एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स अँड एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. म्हणजे यांचं एक्झोस्केलेटन बाहेरची बाजू जी असते ती स्केल असते. तुम्हाला माहिती आहे फिशेसच्या बाहेरची बाजू कशी असते, स्केली, खवले असतात त्याच्यावरती, एक स्केल्स असतात. एंडोस्केलेटन कार्टिलेजिनस असू शकतं किंवा बोनी असू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये कार्टिलेजिनस पण असू शकतात, छोटे छोटे कार्टिलेजिनस सारखी पण ते असू शकते, किंवा बोन पण असू शकतात. देन रेस्पिरेशन ऑकर्स विथ द गिल्स दॅट वी नो. एक्झाम्पल इज रोहू, देन पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, electric ray, string ray are the example of the class pieces. Then next class is the
क्लास ॲम्फिबिया. नेक्स्ट क्लास आहे ॲम्फिबिया क्लास. हे ॲम्फिबिया क्लासचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. These animals are strictly aquatic during the larval life and perform an only aquatic respiration, whereas they can live in the water as well as on the land during the adult life. म्हणजे हे ॲनिमल जे आहे हे ॲक्वॅटिक असतं, स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक इन द लार्वल लाईफ. म्हणजे त्यांचं जे रिप्रोडक्शन होतं दॅट इज ओनली टेक्स प्लेस इन द वॉटर. मग वॉटरमध्ये झाल्यानंतर त्यांची लार्वल लाईफ तिथेच जाते. दे परफॉर्म द ॲक्वॅटिक रेस्पिरेशन, त्यामुळे त्यांना वॉटरमध्येच राहूनच रेस्पिरेशन करावं लागतं. whereas they can live in the water as well as in the land during the adult life. जेव्हा ते adult life मध्ये एंटर करतात तेव्हा ते वॉटर आणि लँड ह्या दोन्ही ठिकाणी राहू शकतात. सो दे कॅन परफॉर्म द ॲक्वॅटिक ॲज वेल एज एरियल रेस्पिरेशन. अशा वेळेस ते ॲक्वॅटिक आणि एरियल असं दोन्ही रेस्पिरेशन करू शकतात. दे हॅव द 2 pairs ऑफ अपेंडेजेस डिजिट्स विदाउट द क्लॉज. आता त्यांना काय आहे 2 pairs ऑफ अपेंडेजेस आहे. या अगोदर आपण बघितलं की सगळ्या ॲनिमल्सला विदाउट अपेंडेजेस आहे, म्हणजे कंटिन्युअस त्यांची बॉडी होती. पण इथे आहे तुम्हाला दिसते तर त्यांच्यामध्ये 2 pairs ऑफ अपेंडेजेस. सो इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसेल की 2 pairs ऑफ अपेंडेजेस त्यांच्या बॉडीमध्ये असतात. डिजिट्स आर विथ क्लॉज, त्यांचे डिजिट्स आहे ते विथ क्लॉज आहेत, बरोबर, म्हणजे त्यांना काहीतरी हाताला पंजा वगैरे दिसतोय. एक्झोस्केलेटन इज ॲबसेंट. आता यांच्यावरती बॉडीवरती एक्झोस्केलेटन जे असतं ते कुठल्याही प्रकारचं नाहीये, ॲबसेंट असतं. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप मॉइस्ट फॉर द रेस्पिरेशन. यांची स्किन ही एकदम सिम्पल असते आणि त्यांची स्किन ही नेहमी मॉइस्ट असते, कारण त्यांना एअरमध्ये जेव्हा राहायचं असतं तेव्हा त्यांना रेस्पिरेशन करता यावं इझिली, त्यासाठी त्यांची जी स्किन असते ती मॉइस्ट असते. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट बट द टिम्पॅनम इज अ प्रेझेंट. त्यांना एक्सटर्नल इयर जे असतात ते ॲबसेंट असतात बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. हे दिस इज अ टिम्पॅनम. ओके, सो दिस इज अ फ्रॉग अँड दिस इज टोड. नाव नेक इज ॲबसेंट, आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. त्यांची नेक ॲबसेंट आहे, तुम्हाला दिसतं इकडे त्यांना नेकच नाहीये, बरोबर, आणि जॉ आहे आणि जॉ सोबत डायरेक्टली त्यांची बॉडी अटॅच्ड आहे. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्लास ॲम्फिबिया. एक्झाम्पल इज फ्रॉग अँड टोड. द सॅलेमेंडर इज द एक्झाम्पल ऑफ द ॲम्फिबिया क्लास. Then next class is a class Reptilia. Next class Reptilia आहे. Let's take a characteristics of this. According to the course of animal evolution, these are the first true terrestrial animals with the creeping movement. आपण आता बघितलेल्या या सगळ्या अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये इव्होल्युशन मध्ये जर पहिला ट्रू टेरेस्ट्रियल अॅनिमल जर कोणी असेल की जो फक्त जमिनीवर राहतो तो म्हणजे कोण असतो, हे रेप्टिलियन असतात. ओके, हे क्रिपिंग मुवमेंट करतात, सरपटणारी मुवमेंट करतात. दीज आर द कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स. ही कोल्ड ब्लडेड आहे, पायक्युलोथर्म्स आहे अॅनिमल्स, कारण त्यांचं ब्लड जे कोल्ड असतं. ओके, दे क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. ते काय होतात, क्रीप ऑन द लँड. एक्झाम्पल दिसते तुम्हाला इथे, हे काय आहे, टॉर्टॉइज आहे, सॉरी इट इज द लिझर्ड. हे लिझर्ड आहे, बरोबर. मग इथे तुम्हाला दिसतं की बॉडी आहे ती यांची लिफ्ट होत नाही. यांची बॉडी लिफ्ट होत नसल्यामुळे ते क्रिपिंग मुवमेंट करतात, त्यांची जी सरपटण्याची मुवमेंट करत असतात. त्यांची स्किन ही ड्राय आणि स्केली असते, त्यांच्या बॉडीवरती स्केल्स असतात. आपण वॉल लिझर्ड पण बघतो किंवा मग हा लिझर्ड पण बघतो. तर यांची बॉडी जी असते ती कशी असते, ड्राय असते आणि स्केली असते. नेक इज अ प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. त्यांच्या हेड आणि ट्रंक मध्ये काय असतं, नेक प्रेझेंट असते, बरोबर. सो एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. यांचे एक्सटर्नल इयर ॲबसेंट आहे. अँड डिजिट्स आर प्रोव्हाइड विथ क्लॉज. त्यांची डिजिट जे आहे प्रोव्हाइड विथ क्लॉज. क्लॉज आहे त्याला पकड घट्ट ठेवण्यासाठी, त्यांना सरपटणारी मुवमेंट करता येण्यासाठी त्यांना हे डिजिट जे असतात दॅट प्रोव्हाइड विथ द क्लॉज. अँड एक्झाम्पल इज टॉर्टॉइज, लिझर्ड अँड द स्नेक आर द एक्झाम्पल ऑफ द रेप्टिलिया. ओके, देन अवर नेक्स्ट इज अ क्लास अवीज क्लास. ओके, क्लास अवीज. Characteristics of the aves. The vertebrates are completely adapted for aerial life. म्हणजे all the birds are in this class aves. सगळे animal जे birds आहेत ते सगळे ह्या aves क्लासमध्ये येतात की जे truly are completely adapted for the aerial life असतात. ओके, म्हणजे हवेमध्येच जगतात. They are the warm blooded, म्हणजेच होमिओथर्म्स आहेत, कारण त्यांचं जे ब्लड असतं ते कसं असतं, गरम असतं. सो दे आर अ वॉर्म ब्लडेड. ओके, दॅट इज दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. त्यांचं बॉडी टेम्परेचर त्यांना कॉन्स्टंट ठेवावं लागतं, त्यासाठी वॉर्म ब्लडेड आहे. देअर बॉडी इज अ स्पिंडल शेप टू मिनिमाइज द एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाइट. आपल्याला माहिती आहे की जसं आपण पीसेस क्लासमध्ये बघितलं होतं की त्यांची बॉडी पण कशी असते, स्पिंडल शेप असते वॉटरचं रेजिस्टन्स मिनिमाइज करण्यासाठी. तसं यांचा पण बॉडीचा शेप हा कसा असतो, निमुळता होत गेलेला, म्हणजे स्पिंडल शेप असतो. का बरं, तर त्यांचं जे मिनिमाइज द रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाइट, म्हणजे त्यांचा रेजिस्टन्स मिनिमाइज करायचा असतो फॉर दॅट. देन 4 लिम्स आर मॉडिफाईड विथ इन टू द विंग्स. आता यांना
टूच लिंब म्हणजे दोनच त्यांना हे आहे, पाय आहे, बरोबर. त्यांचे जे पुढचे जे दोन आहे त्या दोन पायांचं काय झालं तर त्यांचं कन्व्हर्जन हे याच्यामध्ये झालंय बीकमध्ये. सो त्यांचे 4 लिम्स आहे, दे आर मॉडिफाइड इनटू द विंग्स. म्हणजे सॉरी, त्यांचे जे 4 लिंब जे आहे 4 लिम्स आहे ते विंग्स मध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे त्यांच्या पुढच्या 2 पायांचं जे कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये झालं तर पंखांमध्ये झालं, बरोबर. आणि त्यांचं जे डिजिट्स आहे दॅट आर कवर्ड विथ द स्केल्स अँड बिअर अ क्लॉज. एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फेदर्स. यांचे एक्झोस्केलेटन त्यांच्या बॉडीवरती असतं, ते फेदर्स असतात, पंख त्याच्यावरती असतात. नेक इज अ प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. त्यांच्या हेड आणि ट्रंक मध्ये नेक प्रेझेंट आहे. अँड जॉ आर मॉडिफाईड इन टू द बीक. त्यांचं जे तोंडाचा जबडा होता ना त्याचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालं, बीक मध्ये झालेलं आहे. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्लास अविस. ऑल द birds are in this class. So peacock, parrot, pigeon, duck, penguin are the example of this class. Then our next class is the class Mammalia. Mammalia class मध्ये तुम्हाला characteristics बघायचे आहे तो presence of mammary glands is a typical character of the Mammalia. म्हणजे यांच्यामध्ये mammary glands present असतात, हे यांचं एक महत्त्वाचं characteristics आहे, म्हणून त्यांना mammals असं म्हणतात. These animals are warm blooded, that is they are homeotherms. बॉडी इज डिवायडेड इंटू द हेड, नेक, ट्रंक अँड टेल. त्यांची बॉडी जी आहे ते हेड, नेक, ट्रंक आणि टेल मध्ये डिवाइड आहे. डिजिट्स आर प्रोव्हाइड विथ द नेल्स, क्लॉज अँड हूज. त्यांच्या हाताला पंजा आहे, नेल्स आहे, क्लॉज आहे, बरोबर. एक्झोस्केलेटन आहे ते हेअरच्या फॉर्ममध्ये असू शकतं किंवा फर म्हणजे पंखांच्या फॉर्ममध्ये असू शकतं. एक्झाम्पल एलिफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन, बॅट एक्सेट्रा. म्हणजे ह्युमन जो आहे तो फायनली या ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये कुठे आला तर तो आला व्हर्टिब्रेटा मधल्या कॉर्डेट्स मधल्या व्हर्टिब्रेटा सब फायलम मधल्या क्लास मॅम्लिया मध्ये ह्युमन आला. सो दिस इज अ क्लासिफिकेशन ऑफ ह्युमन. ओके, सो एलिफंट आला, कंगारू, डॉल्फिन, बॅट एक्सेट्रा. सो दिस इज अ एक्झाम्पल. बॅट बॉडी, लेग्स, देन पॅडिजियम अँड आईज. सो दिस इज द बर्ड बट स्टील इट इज इन मॅम्लिया बिकॉज इट हॅव द मॅमरी ग्लँड्स. हा एक बर्ड आहे पण तरी तो मॅमल्स मध्ये आला कारण तो मॅमरी ग्लँड्स आहे त्याच्याकडे म्हणून. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स अँड एक्झाम्पल ऑफ द क्लास मॅम्लिया. आता तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात. समजा हा बॅट आहे, बरोबर, तर याचं फक्त एवढी डायग्राम दिलेली असेल आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द नेम ऑफ दिस ॲनिमल अँड गिव्ह इट्स अ क्लासिफिकेशन. सो तुम्हाला द्यायचं दिस इज द बॅट. आता याचं क्लासिफिकेशन कसं देणार तर ॲनिमल, किंगडम ॲनिमल, ॲनिमिलिया, बरोबर. त्यानंतर त्याचा जो फायलम आहे तो कॉर्डेट्स, नंतर सब फायलम आहे तो व्हर्टिब्रेटा, क्लास कोणता आहे मॅम्लिया. सो असं त्याचं क्लासिफिकेशन तुम्ही दिलं, देन यू गॉट अ 2 मार्क्स फॉर दिस क्वेश्चन. तुम्हाला तिथे 2 मार्क्स मिळू शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द क्लास मॅमिलिया अँड दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल अँड वी सी हिअर द क्लासिफिकेशन ऑफ द chordata phylum. Okay, here you have a question. Use your brain power. That the animals like a gharial and crocodile live in the water as well as the land. Are they the amphibians or reptiles? असं आहे म्हटलं की घरियाल आणि क्रोकोडाईल हे वॉटर आणि लँड दोघांमध्ये राहतात. मग ते अँफिबियन्स झाले की रेप्टाइल्स झाले तर ते बोथ अँफिबियन आणि रेप्टाइल दोघांची कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. सो दे आर द कनेक्टिंग लिंक बिटवीन अँफिबियन अँड द रेप्टाइल. Similarly, animals like a whale, walrus live in the water, ocean, whether they are included in the Pisces or Mammalia. आता हे काय आहे? Truly they are the fish, but they are mammary glands, but they have the mammary glands. That is why they are the connecting link between Pisces and the Mammalia. म्हणजे ते काय आहे तर मासे आहेत पण तरीही ते त्यांच्याकडे मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे म्हणून ते मासा आणि मॅमल म्हणजे फिश, पीसेस आणि मॅमल या दोघांचेही कॅरेक्टरिस्टिक शो करतात. सो दॅट इज वाय दे आर द कनेक्टिंग लिंक बिटवीन पीसेस अँड द मॅमलिया. नाउ लेट्स सी वन concept here or the one thing is you have to always remember that the varieties of animals are found in our surrounding. We should be cautious about not causing any harm to the animals during their studies and the observations. की आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप सारे ॲनिमल्स दिसतात, खूप सारे ॲनिमलच्या व्हरायटीज असतात तर आपण काळजी घेतली पाहिजे की जेव्हा आपण त्या ॲनिमलचा स्टडी करतो आहोत किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन करत असतो त्यावेळेस त्या ॲनिमल्सला कुठल्याही प्रकारे आपल्यामुळे हार्म होणार नाही, आपल्यामुळे त्यांना कुठलाही धोका पोहोचणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट द ॲनिमल क्लासिफिकेशन